नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। बऱ्याच जणींना ही गोष्ट माहिती आहेही, तर बऱ्याच जणींना ही गोष्ट माहिती नाही। ही गोष्ट आपल्या नॅचरोपॅथी या वैद्यकीय शाखेतून आलेली आहे आणि फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी, बाळ लवकर राहण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या कशी मदत करणार आहे आणि ही कशी इम्प्लिमेंट करायची, ही गोष्ट आपण कशी फॉलो करायची, हे सगळं अगदी कारणांसहित शास्त्रीय दृष्ट्या मी तुम्हाला सांगणार आहे। यात खरंच सायन्स इन्व्हॉल्ड आहे, ही कुठलीही मिथ किंवा कुणी सांगितलंय अशी गोष्ट नाहीये, तर याच्यामध्ये संपूर्ण सायन्स इन्व्हॉल्ड आहे। आणि ही गोष्ट तुम्ही जर बाळ होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी तुम्हाला माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आजचा हा महत्त्वाचा विषय आहे सीड सायकलिंग। हो, तुम्ही ऐकलंही असेल, परंतु तुम्हाला याविषयी माहिती नसेल, तर आज मी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला याविषयी तुम्हाला कळेल असं डिटेल्ड इन्फॉर्मेशन सांगणार आहे। त्यापूर्वी या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, कारण इनफर्टिलिटी, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी प्लॅनिंग, ओव्ह्युलेशन अशा विविध विषयावर चॅनलवर व्हिडिओज पब्लिश झालेले आहेत आणि वेळोवेळी पब्लिश होत असतात। हे व्हिडिओज तुमचे मिस होऊ नये म्हणून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात आधी आपण बघूया सीड सायकलिंग म्हणजे काय। आपल्या मासिक चक्राच्या कालावधीमध्ये काहींचं 28 दिवस, काहींचं 30 दिवस असं आपलं चक्र असतं। या कालावधीमध्ये विविध वेळेला, विविध पिरियडनुसार आपल्या शरीरामध्ये, स्त्री शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि वेगवेगळी संप्रेरक ही त्या विशिष्ट वेळेला स्त्रवली जातात। कधी कधी ही गरजेची असतात, कधी कधी ही संप्रेरक गरजेची नसतात आणि म्हणूनच या संप्रेरकांच्या योग्य प्रमाणात निर्मिती होण्यासाठी आणि योग्य वेळी निर्मिती होण्यासाठी काही बियांचं आपण सेवन करतो। या बिया कुठल्या वेळेला किती सेवन करायच्या आणि कोणत्या बिया सेवन करायच्या, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बाळ राहायला मदत होईल, यालाच सीड सायकलिंग असं म्हणतात। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, सीड सायकलिंग ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे जी आपण घरच्या घरी करू शकतो आणि ही माहीत असेल तर आपल्याला याचा खूप जास्त फायदा लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी होणार आहे। चला तर बघूया सीड सायकलिंग। सीड सायकलिंग आपल्याला करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मासिक चक्राचा जो कालावधी आहे आपला, त्याला हाफने डिवाइड करावा लागेल। म्हणजे तुम्हाला जर पाळी 28 दिवसांनी येत असेल, 30 दिवसांनी येत असेल तर त्याचं हाफ करा। म्हणजे आपण इथे पकडूया की तुमचं मासिक चक्र हे 30 दिवसांचं आहे। मग यामध्ये सुरुवातीचे 15 दिवस हा पहिला फेज आणि शेवटचे 15 दिवस हा दुसरा फेज, असे 2 भाग आपल्या मासिक चक्राचे करायचे। आता याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये काय होतं हे समजून घ्या। पहिल्या फेजमध्ये जेव्हा आपली पाळी स्टार्ट होते ते 14व्या 15व्या दिवसापर्यंत एक अंड तयार व्हायला सुरुवात होते आणि ओव्ह्युलेशनच्या दिवशी हे अंड फलित होण्यासाठी गर्भनलिकेत येतं। तर पहिल्या फेजमध्ये आपलं अंड तयार होण्याची प्रोसेस होते, यालाच फॉलिकल किंवा फॉलिक्युलर फेज असं म्हणतात। आणि दुसऱ्या फेजमध्ये, ज्याला ल्युटियल फेज असं म्हणतात, याच्यामध्ये गर्भधारण होतं, गर्भधारणा होते। म्हणजे हे जे फलित झालेलं अंड आहे हे गर्भाशयाला चिकटतं आणि त्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी राहते व प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स दिसायला लागतात। तर हे झाले 2 फेजेस, ओव्ह्युलेशन आणि इम्प्लांटेशन। पहिल्या फेजमध्ये आपल्याला हे हेल्दी एग तयार होण्यासाठी इस्ट्रोजेन या हॉर्मोनची गरज असते आणि दुसऱ्या फेजमध्ये गर्भधारण होण्यासाठी, इम्प्लांटेशन आणि प्रेग्नन्सीला सपोर्ट करण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनची गरज असते। म्हणजेच तुम्हाला आता लक्षात आलंय की पहिल्या फेजमध्ये आपल्याला इस्ट्रोजन आवश्यक आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला प्रोजेस्ट्रॉन आवश्यक आहे। तर नैसर्गिकरित्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन व्यवस्थित आपल्या शरीरात हेल्दी एग बनण्यासाठी आणि हे एग फलित झाल्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी, गर्भाशयाला चिकटण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन या 2 हॉर्मोन्सची योग्य प्रमाणात निर्मिती होणं गरजेचं आहे। तर यासाठी आपण काही नॅचरल सप्लिमेंट्स वापरणार आहोत। ते का वापरणार आहोत, त्याच्यात असे कुठले घटक आहेत जे आपल्या प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनला सपोर्ट करतील, हे आता आपण बघणार आहोत। आणि हे किती प्रमाणात, कोणत्या बिया आपण कधी खायच्या, हे देखील मी तुम्हाला सायंटिफिकली आता सांगणार आहे। ज्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती व्यवस्थित होत नाही किंवा ज्यांचं एज हे खूप जास्त झालंय आणि त्यामुळे
या संप्रेरकांची निर्मिती योग्य प्रमाणात होत नाही किंवा मग चुकीची जीवनशैली, स्ट्रेस फॅक्टर, ताणतणाव किंवा चुकीचा आहार, जंक फूड या सगळ्यांच्या सेवनामुळे संप्रेरकांचं जर असंतुलन झालं असेल तर अशा स्त्रियांमध्ये देखील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या हार्मोनची निर्मिती जेवढ्या प्रमाणात ओव्ह्युलेशन होण्यासाठी आणि गर्भधारण होण्यासाठी व्हायला हवी ती होत नाही. अशांसाठी सीड सायकलिंग हा अतिशय नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहे. हा करून बघायला काहीही हरकत नाही. कारण या ज्या सीड्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये हेल्दी आणि गुड क्वालिटी फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल आणि योग्य प्रमाणात हॉर्मोनच्या सिक्रिशनसाठी अतिशय आवश्यक असतात. आता बऱ्याच स्त्रियांना गरजेपेक्षा जास्त इस्ट्रोजन सिक्रिट होतं तर काहींना प्रोजेस्टेरॉनचं सिक्रिशन कमी होतं. मग योग्य वेळी अगदी योग्य प्रमाणात हे सिक्रिशन होण्यासाठी आता आपण हे स्केड्यूल बघूया. मासिक पाळीच्या पहिल्या फेजमध्ये जिथे आपलं ओव्ह्युलेशन होणार आहे यासाठी एग आपल्याला हेल्दी असणं गरजेचं आहे, तरच गर्भधारणा आपल्याला सुलभ आणि सहज होईल. यासाठी इथे आपल्याला फ्लॅक्स सीड्स, ज्याला आपण जवसाच्या बिया किंवा अलसीच्या बिया असं देखील म्हणतात, या जवसाच्या बिया खायच्या आहेत. याच सोबत आपल्याला भोपळ्याच्या बिया सुद्धा सेवन करायच्या आहेत. म्हणजे जवस आणि भोपळ्याच्या बिया तुम्ही थोड्याशा हलक्या रोस्ट करून ठेवू शकता एका बरणीमध्ये आणि या तुम्हाला पाळीच्या पहिल्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत सेवन करायचे आहेत. आता तुमची पाळी जर जास्त दिवसांची असेल म्हणजे 40 दिवस 45 दिवस तर तुम्ही त्या पाळीच्या कालावधीला निम्म करा आणि तोपर्यंत तुम्ही या बियांचं सेवन करू शकता. भोपळा आणि अलसीच्या बिया म्हणजे जवस, भोपळ्याच्या बिया आणि जवस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अनुसार, मी तुम्हाला हवं तर चार्ट सुद्धा जोडते इथे, यांच्या अनुसार भोपळ्याच्या बिया आणि जवसाच्या बिया दोन्ही मिळून 1 चमचा आपल्याला दिवसभरात सेवन करायचं आहे. मग तुम्ही सकाळी सेवन करू शकता नाश्त्याबरोबर किंवा दुपारी, वेळ मिळेल तेव्हा, पण शक्यतो एक वेळ ठेवा कारण कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे आणि सातत्य ठेवा. म्हणूनच 1 चमचा जवस आणि भोपळ्याच्या बिया एकत्र करून तुम्ही रोस्ट करून ठेवू शकता किंवा तुम्हाला असंच जात असतील तर अगदी तशा सुद्धा खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल याने काय होणार आहे, कारण जोपर्यंत आपल्याला सायंटिफिक बॅकअप मिळत नाही तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही. म्हणूनच याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. जवसामध्ये फायटो इस्ट्रोजन असतात. फायटो म्हणजे वनस्पतीजन्य. आता आपल्याला हे माहीत झालंय की ओव्ह्युलेशन सुलभ, छान आणि हेल्दी एग प्रोड्यूस करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची आवश्यकता आहे आणि ही योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. ही लेवल आपल्याला मेंटेन करण्यासाठी या जवसाच्या बिया हेल्प करणार आहे, कारण याच्यामध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन आहे आणि आपल्याला हेल्दी ओव्ह्युलेशन होणं खूप गरजेचं आहे. त्याचसोबत आपण घेतल्या आहेत भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि सेलेनियम आहे. झिंक आणि सेलेनियम हे आपल्या अंड्याची गुणवत्ता वाढवतात, हेल्दी एग प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच हे जे कॉम्बो आहे जसं की फायटोएस्ट्रोजन, झिंक, सेलेनियम म्हणजे जवस आणि भोपळ्याच्या बिया, या तुम्हाला मासिक चक्राच्या पहिल्या पार्टमध्ये सेवन करणं गरजेचं आहे, जेणेकरून हेल्दी ओव्ह्युलेशन योग्य वेळी होईल आणि तुम्हाला गर्भधारणेला पुढे हे सगळं सुलभ होईल. आता सेकंड हाफमध्ये आपलं इम्प्लांटेशन योग्य होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हे इम्प्लांटेशन म्हणजे आपला गर्भ जो आहे हा व्यवस्थित धारण झाला पाहिजे, प्रेग्नन्सी पुढे व्यवस्थित कॅरी ऑन देखील झाली पाहिजे. यासाठी सुरुवातीचं जे इस्ट्रोजनचं प्रमाण आहे ते कमी होणं आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढणं शरीरामध्ये गरजेचं आहे. आता हेच प्रोजेस्टेरॉन आपल्याला कुठल्या बियांमधून मिळेल हे मी तुम्हाला सांगेन. आता ओव्ह्युलेशन नंतरच्या सेकंड फेजमध्ये आपल्याला तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया यांचं सेवन करायचं आहे. 1 चमचा, दोन्ही मिळून 1 चमचा रोज. तिळामध्ये लिग्नान नावाचा घटक आहे जो प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढवतं, जे इम्प्लांटेशन आणि गर्भधारण करण्यासाठी, प्रेग्नन्सी सुरक्षित कॅरी ऑन होण्यासाठी गरजेचं आहे. यासाठी तीळ आपल्याला इन्क्लूड करायचे आहे. आणि सूर्यफुलांच्या बियामध्ये विटॅमिन ई असतं. फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी विटॅमिन ई अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असाल तर त्याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल या आवर्जून दिल्या जातात, कारण विटॅमिन ई कॅप्सूलमुळे गर्भधारणेसाठी मदत होते, फर्टिलिटी बूस्ट होते. त्याचप्रमाणे या सर्व बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स आहेत, जे हेल्दी फॅट आपल्याला पुरवतात आणि हे हेल्दी फॅट्स जे आहे हे आपल्या शरीरामध्ये
हॉर्मोन्सचं संतुलन करण्यासाठी आपल्याला मदत करतात. अशा प्रकारे सीड सायकलिंग जे आहे याच्यामुळे आपल्याला प्रॉपर नरिशमेंट मिळतं आणि यामुळे आवश्यक हॉर्मोन्सची योग्य वेळी योग्य प्रमाणात निर्मिती होते. आपल्या शरीरात या हॉर्मोन्सची निर्मिती योग्य प्रमाणात होत नसेल आणि हेल्दी फॅट्स आपल्यात नसतील तर मग आपल्याला इरेग्युलर पिरियड, डिस्टर्ब्ड ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही, व मग फर्टिलिटी इश्यू म्हणजे गर्भधारण होत नाहीये, या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. आणि म्हणूनच निरोगी अंड्यांच्या निर्मितीसाठी आणि फलित झालेलं अंड हे व्यवस्थित गर्भाशयाला चिकटण्यासाठी आणि ही गर्भधारणा सुरक्षित कॅरी होण्यासाठी, पुढे चालण्यासाठी आपल्याला सीड सायकलिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. सीड सायकलिंगमुळे इतरही फायदे तुम्हाला होणार आहेत, जसं की पाणी नियमित तर होणार आहेच, परंतु तुम्हाला PCOSचा प्रॉब्लेम असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, त्यातही तुम्हाला फायदा होणार आहे. तसेच हेअरफॉलसाठीही तुम्हाला फायदा होईल. केस गळणं कमी झालंय हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणूनच तुम्हाला जर लवकर गर्भधारणा व्हावी आणि सुरक्षित गर्भ राहावा, प्रेग्नन्सी छान पुढे चालावी, यासाठी सीड सायकलिंग हे मिथ नाही तर हे एक सायंटिफिक सत्य आहे. आणि आशा करते माझ्या सर्व ऑडियन्सला, नॉलेज बास्केट इंडिया बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना सीड सायकलिंग समजलं असेल. मला माहिती आहे बऱ्याच जणांना काही गोष्टींची ॲलर्जी असते किंवा काही वेळेला काही पदार्थ चालत नाही. यासाठी या गोष्टींचा उपयोग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून सुरू करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्दी गर्भधारणा होण्यासाठी मदत करेल, परंतु आपल्याला गर्भ राहावा यासाठी प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टरांना एकदा भेटून या, म्हणजे ते तुम्हाला काही सप्लिमेंटसुद्धा प्रिस्क्राईब करतील. हे सप्लिमेंट्स आपण आधीच घेतले तर नक्कीच गर्भधारणा हेल्दी होण्यासाठी मदत होते. याचबरोबर लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आणि 30 मिनिटांचा योगा दररोज करणं हे देखील तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करा. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.